नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मस्त अशी स्ट्रॉबेरी बाजारात अवेलेबल होतीये सध्या आणि उन्हाळा सुद्धा सुरू होतोय. तर मी हा स्ट्रॉबेरी आईस्क्रीम रिअल स्ट्रॉबेरीपासून बनवलेला आहे पहिल्यांदा. तसं तर मी दरवर्षी वेगवेगळे आईस्क्रीम बनवत असते आणि याआधी मी व्हिडिओ शेअर सुद्धा केलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, बघून घ्यायला एकदा. तर यावेळेला या सीझनचा पहिला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम मी बनवलाय आणि खूप छान झालेला आहे. अगदी घरगुती आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनतो. व्हिप क्रीमची गरज नाही किंवा फ्रेश क्रीमची गरज नाही किंवा कुठल्याही बीटरची गरज पडत नाही. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये सोप्यात सोपा आईस्क्रीम बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे म्हशीचं दूध, जे की ताजं असावं, म्हणजे त्याचं साय वगैरे काढलेली नसावी किंवा त्याला तापवलेलं नसावं. तर असं मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला ते अर्ध आटेपर्यंत उकळून घ्यायचं आहे. असं चमच्याच्या साहाय्याने कंटिन्यू हलवत आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपलं दूध उकळून घेते तोपर्यंत आपण बाकीची प्रिपरेशन करूया. तर मी इथं रिअल स्ट्रॉबेरीपासून आईस्क्रीम बनवते म्हणून मी 10 ते 12 रिअल स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर स्ट्रॉबेरी अवेलेबल नाही झाली तर तुम्ही स्ट्रॉबेरीचा क्रशसुद्धा वापरू शकतात, जो की दुकानामध्ये सहज मिळून जाऊ शकतो. तर स्ट्रॉबेरी घेतली आहे, तर तिचे पानं वगैरे काढून तिला स्वच्छ करण्यासाठी मी अशी पाण्यामध्ये 10 मिनिटासाठी बुडवून ठेवणार आहे. आणि स्वच्छ अशी धुवून झाल्याच्यानंतर पाण्यातून काढून तिला कट करून घ्यायची आहे. आपल्याला कट करून त्याला मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घ्यायचं आहे, म्हणून छान अशी कट करून घ्यायची आहे तिला. सगळे स्ट्रॉबेरी कट करून झाल्याच्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घ्यायची आहे आणि पाणी न घालता किंवा दूध न घालता आपल्याला सगळी स्ट्रॉबेरी क्रश करून घ्यायची आहे. तर इथे मी स्ट्रॉबेरी क्रश करून घेतली आणि तुम्ही बघू शकता रंग इतका सुंदर आलेला आहे आणि पूर्णपणे स्ट्रॉबेरीचा पल्प रेडी आहे आपला. तर एक वाटी हा आपल्याला पल्प घ्यायचा आहे स्ट्रॉबेरीचा. तर बाकीचं साहित्य काय आहे, तर एकाच सेम वाटीने मी एक वाटी मिल्क पावडर घेतली आहे, अर्धी वाटी साखर घेतली, एक वाटी दुधावरची साय घेतलेली आहे आणि एक वाटी स्ट्रॉबेरीचा पल्प घेतला आहे. या सगळ्या वस्तू आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकतात. मिल्क पावडर आपल्याला जवळच्या किराणा शॉपमध्ये कुठेही मिळू शकते. त्याचबरोबर आपलं जे दूध आहे ते अर्धं आटून तयार आहे आणि थिकनेस तुम्ही बघू शकता दुधाची. आणि आपलं दूध गार झाल्याच्या नंतर आपल्याला परत एका मिक्सरच्या जारमध्ये सगळं दूध ओतून घ्यायचं आहे. दूध ओतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपले जे आईस्क्रीमसाठी लागणारे जे जिन्नस होते ते सगळे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे, एक एक करून. सगळे जिन्नस टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्याला असं काही मिक्सचर आपल्याला भेटलेलं आहे. आणि हे स्ट्रॉबेरीच्या ज्या बारीक बिया असतात ते छान त्याच्यामध्ये उमटलेले आहे, सो छान वाटतंय. आणि असं एक रिकामं कंटेनर घेतलं मी आईस्क्रीमचं, एअरटाईट कंटेनर घ्यायचं आहे एक आणि त्याच्यामध्ये ते मिश्रण ओतून घ्यायचं आहे. वरतून असा फूड रॅपिंग जो पेपर मिळतो तो लावायचा आहे. तो नसेल तर आपल्या घरातली साधी पॉलिथीन असेल ती स्वच्छ धुवून वगैरे आईस्क्रीमवरती ठेवून द्यायची आहे. त्याच्यामुळे आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल जमत नाही. तर 4 ते 5 तासासाठी आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. फ्रीजमधून 4 ते 5 तासानंतर काढल्यावर आईस्क्रीमचं असं काही टेक्स्चर मिळतं. तर असा अर्धवट सेट झालेला आईस्क्रीम आपल्याला काढायचा आहे आणि सगळा आईस्क्रीम आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर हा सगळा आईस्क्रीम मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला मिक्सरला 10 ते 15 किंवा 15-20-25 सेकंडपर्यंत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या आईस्क्रीमला क्रीमी टेक्स्चर येईल. म्हणून ही जी प्रोसेस आहे ही स्किप करायची नाही आहे. आणि आपल्याला असं स्ट्रॉबेरी इसेन्स मिळतं दुकानामध्ये. जर तुम्हाला अजून फ्लेवर हवा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही क्रश जर वापरताय तर तुम्हाला थोडासा आपल्याला इसेन्स वापरावा लागेल. आणि कलर अजून हवा असेल तर फूड कलरसुद्धा वापरू शकता. तर मी इथे फक्त फूड कलर वापरलेला आहे आणि फ्लेवरसाठी मी स्ट्रॉबेरी सेन्स वगैरे काही वापरलेलं नाही आहे. तर कलर बघू शकता तुम्ही, थोडासा फूड कलर वापरल्यामुळे अजून कलर छान असा पिंक आलेला आहे. तर हे मिक्सचर आपल्याला परत त्याच कंटेनरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतून आपल्याला रॅप करून घ्यायचं आहे पेपरने, म्हणजे आपल्याला आईस क्रिस्टल येणार नाही आईस्क्रीममध्ये. तर आईस्क्रीम ओव्हरनाईट किंवा 8 तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं आहे. 8 तासानंतर तुम्ही बघू शकता आईस्क्रीम छान असा सेट झालेला आहे, रंगसुद्धा सुंदर आलेला आहे.
रॅपिंग पेपर काढून घ्यायचा आहे आणि मस्त असा आईस्क्रीम आपला तयार आहे. तर तुम्ही काढताना बघू शकताय किती छान टेक्स्चर आलेलं आहे. अगदी क्रीमी टेक्स्चर दिसते. बाहेरचा दुकानातील आईस्क्रीम मिळतो अगदी तसाच आईस्क्रीम तयार झालेला आहे. बघू शकता. अजिबात आईस क्रिस्टल्स होत नाहीत आणि करायला सुद्धा सोपा आहे. सगळं सामान इझिली अवेलेबल होणारं आहे आपल्याला आणि घरी बनवलेलं सगळं फ्रेश आणि हायजीनवाला आईस्क्रीम आपलं तयार आहे. तर असं आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर अर्धा लिटर दुधापासून आपल्याला 1 लिटरच्या वरती सुद्धा आईस्क्रीम मिळतो आणि घरी आपण मनसोक्त आईस्क्रीम खाऊ शकतो. तर अजून वेगवेगळे आईस्क्रीमची रेसिपी मी आईस्क्रीम रेसिपीचे जे व्हिडिओ आहेत ते मी शेअर करणारच आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.